नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय बाळगलेला माणूस. आज मी मित्रांनो या आमच्या मित्रमंडळींच्या विनंतीला मान देऊन या पेजवरती आलेलो आहे आणि आपल्याशी संवाद करणार आहे. तरी आपल्याला जी सगळी मंडळी लाईव्ह आहेत त्यांना आवाज येतोय का? पहिलं आपण थोडंसं क्लिअर करूया. आवाज क्लिअर येतोय का? हां, जी मंडळी लाईव्ह आहेत त्यांना आवाज येतोय का? मामुनी साहेब, आपण जरा पहिले आवाज आणि बाकी सगळं क्लॅरिटी चेक करूया आणि मग स्टार्ट करूया असं मला वाटतं. हॅलो, जी मंडळी लाईव्ह आहेत त्यांना आवाज येतोय का? हां, सावंत साहेब आवाज येतोय. हनुमानजी, बाकीच्या आवाज येतोय का? का वायर लाव लाईव्ह कॉडची? हॅलो, हां, आवाज येतोय का सगळ्यांना आपल्याला? संतोषजी आवाज येतोय? क्लिअर आवाज येतोय का? कारण एकदा आपण सुरू केल्यानंतर मग परत प्रॉब्लेम्स यायला नकोत आपल्याला. येस. येस, अक्षयजी आवाज येतोय ना? ठीक आहे. आणि चित्र क्लिअर दिसतंय का तुम्हाला, का थोडंसं ब्लर वाटतंय? व्हिडिओची क्लॅरिटी व्यवस्थित वाटते का तुम्हाला? स्पष्ट दिसतंय का? हा, व्हिडिओची क्लॅरिटी पण आहे. ओके. नमस्कार मित्रांनो, जगापुढे एक अभूतपूर्व अशी समस्या निर्माण झालेली आहे आणि याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ज्यांचा अभ्यास असेल त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की दर 100 वर्षांनी, आणि तेही शक्यतो 20 या वर्षामध्ये, 20 हा आकडा खूपच खतरनाक आणि धक्कादायक आहे. मग ते 1620 असो, 1720 असो, 1820 असो, 1920 असो, 2020 असो, अशा वेळी जगामध्ये नेहमी दर 100 वर्षांनी एक महामारी येत असते आणि शक्यतो ती 20च्या दशकामध्ये येत असते. त्यानुसार आपण आत्ता जे सगळे सामोरे जातोय ते आहे कोविड-19. म्हणजे 2019ला डिसेंबरमध्ये त्याचा उगम झाला. तर 2020मध्ये तो धुमाकूळ घालायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि 2000 कदाचित 20 जाईल, 21 येईल, 22 पण कदाचित येऊ शकतं. जोपर्यंत लस सापडणार नाही तोपर्यंत संपूर्ण जग हे लॉकडाऊनच्या एका अनामिक भीतीखाली राहणार आहे. लॉकडाऊन हा कोरोनापासून वाचण्याचा उपाय नाही, लक्षात ठेवा. लॉकडाऊन हे कोरोनाचं स्पीड कमी करण्यासाठीचं एक शस्त्र आहे, जे सर्व देश, कारण एकाच वेळी एवढ्या सगळ्या लोकांना औषधं देता येणार नाहीत, एकाच वेळी एवढ्या सगळ्या लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती करता येणार नाही, सगळ्यांवर उपचार करता येणार नाहीत. आणि म्हणून याच्यावर पर्याय म्हणून जगातील सर्व देशांनी काढलेला हा तोडगा आहे. अनुभवातून आपण पुढे शिकत चाललेलो आहोत आणि तो तोडगा म्हणजे लॉकडाऊनचा आहे. लॉकडाऊनचा अर्थ असा आहे की जो जिथं आहे त्याने तिथंच थांबावं, जनसंपर्क टाळावा, लोकांमध्ये मिक्स होणं टाळावं, जेणेकरून या विषाणूचा जो फैलाव आहे तो वेगाने होणार नाही. विषाणूचा फैलाव होणारच आहे, पण तो त्या वेगाने होऊ नये की जेणेकरून डॉक्टरांना, सायंटिस्ट लोकांना याच्यावरती मात करता येणार नाही. आता लॉकडाऊन ही आपल्यासाठी एक ढाल आहे, एक खंदक आहे, ज्याच्यामध्ये आपण लपून बसायचंय. जोपर्यंत लस सापडत नाही, जोपर्यंत याच्यावरचं औषध सापडत नाही, तोपर्यंत आपल्याला खंदकात दबा धरून बसणं, आपल्या घरी दबा धरून बसणं, जिथे आहे तिथे दबा धरून बसणं, याला म्हणतात लॉकडाऊन. आतमध्ये राहणं.
आता आपल्याकडे घरं आहेत म्हणून आपण घरात आहोत. काही लोक ऑफिसमध्ये अडकलेत, ते ऑफिस लॉकडाऊन आहे. काहींचं होम लॉकडाऊन आहे, बरोबर. काहींचं स्टेट लॉकडाऊन आहे, म्हणजे ते त्या राज्यात अडकलेले आहेत. काही लोक जिल्ह्यात अडकलेत, त्यांचं ते जिल्हा लॉकडाऊन आहे. काही लोक गावाकडे अडकलेत, त्यांचं ते गावाचं लॉकडाऊन आहे. तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लॉकडाऊन व्हायचं, आणि ते लॉकडाऊन हे किल्ल्यांवरती व्हायचं. म्हणजे समजा स्वराज्यावरती एखाद्याने आक्रमण केलं तर शिवाजी महाराज त्यांच्या रयतेला सुरक्षितपणे त्या किल्ल्यावर घेऊन जायचे. तिथल्या सैनिकांना, अधिकाऱ्यांना, किल्लेदारांना हे स्पष्ट आदेश दिले जायचे की तुम्ही गावचा गाव फिरून एक ना एक माणूस गोळा करून त्याला किल्ल्याच्या आश्रयाला घेऊन जाणे, आणि या कार्यात जर कोणी काही कुचराई केली तर त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आणि शिवाजी महाराजांच्याकडे गुप्तहेर खातं स्ट्रॉंग असल्यामुळे ॲडव्हान्समध्ये या बातम्या शिवाजी महाराजांकडे यायच्या की कोण शत्रू कुठून चालून येतोय. त्यानुसार शिवाजी महाराज सर्व तजवीज पहिले करायचे आणि त्यानुसार स्वराज्यामध्ये लॉकडाऊन केलं जायचं. किल्ल्याच्या आतमध्ये सगळ्यांनी सुरक्षितपणे आश्रय घेणं याला लॉकडाऊन म्हणतात. या लॉकडाऊनची मर्यादा कितीही दिवसाची, कितीही महिन्याची, काही ठिकाणी काही वर्षांची सुद्धा आहे. फरक एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ते रयतेला ॲडव्हान्समध्ये आठवडाभर, महिनाभर अगोदर सांगायचे गुप्तहेरांच्या माध्यमातून आलेल्या बातमीनुसार की ही अशी अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्यानुसार आपल्याला काही दिवस किल्ल्यावर आश्रय घ्यायचा आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अशा अनेक वेळा, म्हणजे अनेक किल्ल्यांना शत्रूंनी वेढा घातलेला आपल्याला दिसतो. परंतु बेसिकली शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये 5 केसेस आहेत लॉकडाऊनच्या, जिथे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज अडकलेले आहेत किंवा अडकून पडलेले आहेत, किंवा त्यांनी स्वतः प्लॅन करून ते लॉकडाऊन केलेलं आहे. नंबर 1, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं लॉकडाऊन हे प्रतापगडच्या युद्धाच्या वेळचं आहे. म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली, त्या जावळी जिंकल्याचा बदला घेण्यासाठी आदिलशाहीने जो एक सरदार पाठवला, त्याचं नाव अफजल खान. आणि हा अफजल खान जर पुण्यापर्यंत आला, जर तो राजगडपर्यंत आला, तर स्वराज्यातील जनतेचं, शेतीचं हे सगळं मोठं नुकसान होईल. म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतः राजगड सोडला आणि शिवाजी महाराज प्रतापगडावर येऊन थांबले. कारण त्यावेळी स्वराज्याची सीमा हे प्रतापगड होते आणि अफजल खानाची शपथ अशी होती की शिवाजी महाराजांना पकडणे किंवा मारणे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःचं लोकेशन बदललं आणि शिवाजी महाराज फ्रंट वॉरियर म्हणून सीमेवर जाऊन थांबलेले आहेत. आणि प्रतापगडला शिवाजी महाराज थांबल्यामुळे स्वाभाविकपणे अफजल खानाने प्रतापगडला वेढा दिला. हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं लॉकडाऊन आहे. जवळपास 6 ते 7 महिन्याचं हे लॉकडाऊन आहे. आणि जेव्हा शिवाजी महाराजांना योग्य संधी मिळाली त्यावेळी शिवाजी महाराज स्वतः किल्ल्यातून बाहेर आले, फक्त 10 अंगरक्षक घेऊन, आणि अफजल खानाचा विषय त्यांनी संपवला. हे आयुष्यातलं शिवाजी महाराजांचं पहिलं लॉकडाऊन आहे. अशा प्रकारचे 5 लॉकडाऊन शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेले आहेत. काही लॉकडाऊन 3-3 वर्षाचे, 4-4 वर्षाचे सुद्धा आहेत. आत्ताशी आपल्याला 40 दिवस झालेले आहेत. शिवाजी महाराजांनी 4-4 वर्षाचे सुद्धा लॉकडाऊन झेललेले आहेत, त्यांच्या रयतेने सुद्धा झेललेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन हा काही नवीन विषय नाही. 350 वर्षापासून आपण हे सगळं बघतोय. आता याच्यातून आपण काय शिकायचे, शिवाजी महाराजांची यातली नीती काय आहे, तर आत्ताची आपली स्थिती काय आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वराज्य महत्वाचं होतं आणि स्वराज्यापेक्षा महत्त्व त्या स्वराज्यात असलेल्या रयतेच्या जीवाची किंमत होती. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ॲडव्हान्समध्ये कल्पना मिळेल, ॲडव्हान्समध्ये सूचना मिळतील अशा सगळ्या व्यवस्था केल्या होत्या. आणि त्यामुळे लॉकडाऊनचा लोकांना जास्त त्रास होणार नाही याची ते काळजी घेतो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात निर्माण झालं ते शिवाजी महाराज ज्यावेळी प्रतापगडचं युद्ध जिंकून सरळ पन्हाळाकडे गेले आणि पन्हाळा किल्ला जिंकला. म्हणजे शिवाजी महाराज एकतर पहिले 6-7 महिने लॉकडाऊनमध्ये होते प्रतापगडला. अफजल खान मारला तर शिवाजी महाराज गप्प बसले नाहीत प्रतापगडावरती. त्याच रात्री शिवाजी महाराजांनी प्रतापगड सोडला. सलग पुढचे 18 दिवस युद्ध करत, मोहिमा करत महाराज 28 नोव्हेंबरला पन्हाळा किल्ल्यावरती पोहोचले. आणि तिथं पोहोचल्याबरोबर परत शिवाजी महाराजांच्या मागे सिद्धी जोहर नावाचा विजापूरचा एक मोठा सरदार आला. आणि तोच विजापूरवरून निघून कोल्हापूरला येसपर्यंत जेवढा काही शिवाजी महाराजांना वेळ मिळाला तेवढ्या काळात शिवाजी महाराजांनी जे काही अन्नधान्य, रसद हे जे लागतं किल्ल्यावरती, कारण जवळपास 5000 सैन्य गडावरती होतं, एवढ्या सगळ्यांना लागणारं
अन्नधान्य आणि गडाखालच्या लोकांची सुरक्षित ठिकाणी मुवमेंट करणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं, हे सगळी कामं शिवाजी महाराजांनी करून घेतली. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा दरवाजा लावून घेतला आणि तिथे सुद्धा जवळपास म्हणजे डिसेंबरपासून ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 12 जुलैपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती होते. आणि तिथून परत शिवाजी महाराजांनी ज्यावेळी किल्ल्यावरली रसद संपत आली, किल्ल्यावरचं अन्नधान्य संपत आलं, त्यावेळी शिवाजी महाराजांनी लॉकडाऊन तोडलं. आता आपण काल बघितलं 4 तारखेला कशा लोकांनी लॉकडाऊन तोडलं. त्याची कारणं वेगळी, कारण त्यांना काही दम निघत नव्हता तळीरामांना, त्यामुळे त्यांनी धडाधड लॉकडाऊन तोडलं. इकडे शिवाजी महाराजांच्या किल्ल्यातली रसद संपत आली होती आणि म्हणून शिवाजी महाराजांनी पन्हाळा सोडला आणि ते विशाळगडाकडे गेलेले आहेत. हे म्हणजे प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज लॉकडाऊन कधी करायचं, लॉकडाऊन कधी उठवायचं, त्याचा उपयोग कसा करायचा, ह्याचे काही गाईडलाईन्स ठरलेले आहेत त्यांचे, त्यानुसार ते काम करतात. पुढे ज्यावेळी शाहिस्तेखान पुण्यामध्ये आला त्यावेळी त्यांनी सुद्धा पूर्ण पुणे लॉकडाऊन केलं होतं. आता एक किल्ल्याचा विषय नाही, डायरेक्ट सगळं स्वराज्य त्यांनी लॉकडाऊन करायचा प्रयत्न केला. 3-3.5 वर्ष ही परिस्थिती कायम राहिली लॉकडाऊनची. आणि मग शिवाजी महाराजांनी त्याला एकच झटका दिला आणि ते विषय तिथे संपून टाकला. त्याच्यानंतर मिर्झाराजे जयसिंग आला, त्यांनी सुद्धा जवळपास 4 महिने स्वराज्य लॉकडाऊन केलं. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं, तिथे शिवाजी महाराज 4 महिने कैदेमध्ये अडकले आणि तिथेही शिवाजी महाराज लॉकडाऊनमध्ये अडकले. आता ही जेवढी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी अशा परिस्थितीला आपण संकट बघतो, संधी बघतो. नक्की काय, तर या ठिकाणी आपल्याला कोणतंही लॉकडाऊन असो, आपला दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे. जगाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात यायला पाहिजे की जगात यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी लागतात. नंबर 1, तुमच्याकडे इंटेलिजंट कोशंट असला पाहिजे, म्हणजे तुम्ही बुद्धिमान असलं पाहिजे, तुमचा बुद्ध्यांक चांगला असला पाहिजे. आता बुद्धी कशाला म्हणतात हा मोठा चर्चेचा विषय होईल, तो आत्ताचा विषय नाही आपला. बुद्ध्यांक तुमचा चांगला पाहिजे. दुसरा मुद्दा असतो तुमचा इमोशनल कोशंट, तुमचा भावनिक कोशंट चांगला असला पाहिजे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा सुद्धा चांगला असला पाहिजे. जगात बुद्धिमान लोकांचा आणि यशस्वी लोकांचा सर्वे केला, त्याच्यात असं लक्षात आलं की जगातले केवळ 10% बुद्धिमान लोक आयुष्यात यशस्वी होऊ शकलेले आहेत. प्रचंड बुद्धी आहे परंतु यश खूपच कमी मिळालेलं आहे, अशी स्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. बघायचं असेल तर आपण जगामध्ये बघा की ज्यांना 80%, 90%, 95% मार्क पडलेले आहेत ते लोक कुठल्या तरी कंपनीमध्ये ऑफिसर्स, मॅनेजर, CEO झालेले आहेत. पण ज्यांचा इंटेलिजंट कोशंट एवढा चांगला नाही पण त्यांचा इमोशनल कोशंट चांगला आहे, म्हणजे त्यांचा भावनिक बुद्धिअंक चांगला आहे, भावनिक कोशंट ज्यांचा चांगला आहे, हे लोक जगामध्ये बुद्धी असणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त यशस्वी झालेले आपल्याला दिसतात. इमोशनल कोशंटचा अर्थ काय आहे की बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असे चढ उताराचे प्रसंग येतात. आपलं आयुष्य हे असं खास खळग्यांनी भरलेलं असते. रस्ता असतो, त्याला वेगवेगळे टर्न्स असतात, वेगवेगळे वळणं त्याला असतात. आणि वळण म्हणजे रस्त्याचा शेवट नसतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. एखादा आपल्या आयुष्यात आलेला खड्डा म्हणजे आयुष्याच आपलं तिथं संपलं असं विचार करण्याची गरज नाही. आयुष्यामध्ये फुलं येणार, काटे येणार, ऊन येणार, पावसाळा येणार, आयुष्यामध्ये दिवस येणार, रात्र येणार, थंडी येणार, गरमी येणार, असे सगळे प्रसंग म्हणजेच आयुष्य असतं. आणि आयुष्यातील या सर्व प्रसंगांना सामोरे जाण्याची आपली भावनिक तयारी असणं आणि योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेणं, हा जो भावनिक कोशंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सिद्धार्थ गौतम हे बुद्धिमान राजकुमार होते, ते राजाचे राजपुत्र होते आणि पाणी वाटपावरून 2 देशांमध्ये वाद होऊन, 2 समाजामध्ये वाद होऊन त्याच्यामध्ये हजारो लोकांचं रक्तपात होईल, हे होऊ नये म्हणून त्यांनी त्या रोहिणी नदीच्या पाणी वाटपावर जे लवादाची नेमणूक केली त्यावेळी असं ठरलं की जर ह्याच्यावरती तोडगा निघत असेल, म्हणजे जर तू राजगृहाचा त्याग करत असशील, जर तू राजवैभव सोडत असशील तर आम्हाला तुझा तोडगा मान्य, असं काही फाजील लोकांनी तिथं ते सल्ला दिला. सिद्धार्थ गौतमाने सगळ्यांचं जगाचं भलं होईल म्हणून तो सल्ला ऐकला आणि राजपदाचा त्याग करून त्यांनी वल्करे धारण केली, त्यांनी चिवर धारण केलं आणि ते तथागत गौतम बुद्ध बनले. लक्षात घ्या, राज्य कमवण्यासाठी बुद्धी लागते, राजा होण्यासाठी बुद्धी लागते, परंतु रयतेचं ममत्व, विश्वाचं कल्याण करण्याची बुद्धिमत्ता नाही,
भावना महत्त्वाची आहे, इथं लोकांच्या संवेदना महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी गौतम बुद्धाने राजगृह सोडलं. गौतम बुद्धांचा बुद्ध्यांकापेक्षा त्यांचा भावनिक अंक चांगला होता आणि म्हणून त्यांनी राजपद सोडलं आणि नंतर त्यांचे अनेक शिष्य जगाचे राजे झाले. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. भगवान कृष्णाचं सुद्धा तसंच होतं की ते बुद्धिमान तर होतेच होते. जे गौतम बुद्धही बुद्धिमान होते, पण बुद्धीपेक्षा त्यांचा भावनांक चांगला होता की लोकांचं दुःख म्हणजे म्हणून त्यांनी प्रज्ञाशील करुणा असं म्हटलं. तसंच भगवान श्रीकृष्णाचा पण भावनिक अंक चांगला होता आणि म्हणून अर्जुनाला त्यांनी त्या युद्ध प्रसंगी सांगितलं की बाबा तू हे माझे नातेवाईक आहेत, गुरु आहेत, हे असं काही बघू नको. शत्रू शत्रू, मित्र मित्र, बस एवढीच भूमिका आपण योग्य ते योग्य, अयोग्य ते अयोग्य एवढी भूमिका घेतली पाहिजे. हेच शिवाजी महाराज आपल्या आयुष्यामध्ये बघतात. लक्षात घ्या की शिवाजी महाराजांच्या बुद्धिमत्तेपेक्षा शिवाजी महाराजांचा इमोशनल क्वोशंट सुद्धा खूप चांगला आहे. लक्षात घ्या, ज्यावेळी आपण कोरोनासारख्या ज्यावेळी आपण असं एखादा अडचणीमध्ये अडकतो, लक्षात घ्या संकट सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात, वर खाली सगळ्यांच्या आयुष्यामध्ये होतं. पण जेव्हा माणूस भावनेने खचतो, जेव्हा माणूस मानसिकरित्या संपतो, तेव्हा त्याचा पराभव नक्की असतो. आणि म्हणून एखादी गोष्ट सुरू करायला बुद्धी लागते, पण ती जर तुमचा भावनिक अंक चांगला नसेल तर तुम्ही ते मध्येच सोडू शकता. आणि म्हणून तुमचा इमोशनल क्वोशंट सुद्धा खूप चांगला असला पाहिजे. आत्ता लोकांसमोर इमोशनल क्वोशंटचा प्रश्न असाच पडलेला आहे लॉकडाऊनमुळे की उपासमारीनं घरात राहून मरायचं का बाहेर पडून कोरोनाची लागण होऊन मरायचं. आत्ता खरा इमोशनल क्वोशंटचा प्रश्न तयार आहे की नक्की नागरिकांनी काय भूमिका घ्यायची आहे. जर त्यांचे कामधंदे, रोजगार, उद्योगधंदे सुरू झाले नाही तर एक ना एक दिवस घरातले पैसे संपणार आहेत, एक ना एक दिवस घरातलं किराणा भरायचे वांदे होणार आहेत. मग घरात राहून उपासमारीनं मरायचं आहे का हे घर चालवण्यासाठी, कुटुंब सांभाळण्यासाठी आपण बाहेर पडून कामाला जायचे आणि रिस्क घ्यायची आणि कोरोनाची लागण आपल्याला होईल का या भीती असताना सुद्धा बाहेर जाऊन काम करायचं, याचा निर्णय लोकांना घेणं खूप अवघड आहे. मरण तर दोन्हीकडे मित्रांनो, घरात बसले तरी मरण आहे उपासमारीनं आणि बाहेर पडले तरी मरण आहे कोरोनाच्या संसर्गाने. मग यावेळी निर्णय काय घेतला पाहिजे, हा खऱ्या अर्थानं आपल्यासाठी मुद्दा आहे. आणि म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अनेक किल्ले बांधून ठेवले की जेव्हा आमच्यावरती असं लॉकडाऊनचा वेळ येईल, जेव्हा शत्रू आम्हाला घेरायचा प्रयत्न, जेव्हा शत्रू आमचं राज्य संपवायचा प्रयत्न करेल, त्यावेळी माझ्याकडे जवळपास 350-400 किल्ले असले पाहिजेत, जेणेकरून प्रत्येक असलेल्या रयतेला आम्हाला सुरक्षितपणे त्या किल्ल्यावर हलवता येईल आणि शत्रूची आपल्यापेक्षा जास्त मेहनत तिथे लागेल, जास्त सैन्य लागेल, तिथे जास्त वेळ लागेल, जास्त पैसा लागेल आणि शत्रू आपोआप काही दिवस, काही महिने तो वेढा घालायचा प्रयत्न करेल आणि नंतर तो थकून निघून जाईल. कोरोनासाठी सुद्धा लॉकडाऊन हीच स्ट्रॅटेजी वापरली जाते किंवा जातीया की आपण म्हणजे 14 दिवसांचं क्वारंटाईन म्हणजे काय की 14 दिवसाचा वेढा जर आपण चुकू शकलो, 14 दिवस जर आपण सुरक्षित स्वतःला ठेवू शकलो तर तेवढंच इन्फेक्शनमधून आपण बाहेर येतो. किंवा एखाद्याला जर कोरोनाचा संसर्ग असेल आणि 14 दिवस जर त्याला क्वारंटाईन केला तर जर त्याला खरोखर कोरोना असेल तर तो मरेल आणि नसेल तर हे क्लिअर होईल की याला कोरोना झालेला नाही. लक्षात घ्या, हीच क्वारंटाईन करण्याची, किल्ल्याच्या आतमध्ये राहणं म्हणजेच क्वारंटाईन करणं. आणि मग शिवाजी महाराजांची ही रणनीती होती की शत्रू ज्यावेळी चालून येतो त्यावेळी आपण आपल्या सैनिकांच्या मदतीनं रयतेला क्वारंटाईन करायचं किल्ल्याच्या आतमध्ये आणि जोपर्यंत शत्रू त्याचा वेढा उठवून माघार घेऊन परत जात नाही तोपर्यंत आपण क्वारंटाईन करायचं. फोर्ट क्वारंटाईन आपण असं त्याला म्हणू शकतो की किल्ल्यामध्ये रयतेनं आपल्याला स्वतःला लपून ठेवणं किंवा सुरक्षितपणे दबाव बचावात्मक फळी उभी करून तिथं आरामात थांबणे. फक्त 2 वेळचं जेवण वगैरे मिळेल एवढंच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे तिथे आम्हाला गुलाबजाम, जिलेबी मिळेल अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. तर ही लॉकडाऊनची शिवाजी महाराजांना कल्पना आहे की जेव्हा असा अनामिक शत्रू कुठला आहे, मग तर आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल किंवा मोगल असेल, कोणी असेल, आणि औरंगजेब तर पुढे चालून आलाच. तुमच्या लक्षात असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची ही सगळी जय्यत तयारी बघून, मध्ये पेंडामिक असो, असं कुठलीही आपत्ती असो, त्याला शिवाजी महाराज तयारच असायचे. आणि औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रावर चालून आला तर लक्षात घ्या की शिवाजी महाराजांनी ही जी काही आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याची यंत्रणा उभी केली होती, मग ती रसदीची असेल, प्रशासन असेल, त्याच्यानंतर हे किल्ल्यांची व्यवस्था उभी केली, साखळी किल्ल्यांची उभी केली एकमेकाच्या मदतीसाठी, हे सगळं याच्या बळावरती औरंगजेब स्वतः 7 लाख लष्कर घेऊन महाराष्ट्रावर चालून आला तरी सुद्धा 27 वर्ष औरंगजेबाला महाराष्ट्रात यश मिळालं नाही. शेवटी तो खंगून मेला.
मला वाटतं कोरोनाच्या विरोधातली आपली लढाई सुद्धा अशीच आहे. आपण स्वतःला क्वारंटाईन करायला सुरुवात केली. आता जवळपास 40 दिवस झालेले आहेत. मी तर दुबईवरून 5 तारखेला रात्री आलो आणि 6 तारखेपासून भारतामध्ये हा सगळा विषय सुरू झाला. त्यामुळे माझ्यासाठी तर हे क्वारंटाईन इतरांपेक्षा 1 महिना आणखी जास्तीचं झालेलं आहे. आणि जोपर्यंत याच्यावर लस सापडत नाही, म्हणजे औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रात गिरट्या घालत होता, तसं हा कोरोनाचा व्हायरस किती वर्ष गिरट्या घालेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून जोपर्यंत या व्हायरसवरती लस सापडत नाही तोपर्यंत आपण स्वतःला क्वारंटाईन करून घेणं, स्वतःला जास्तीत जास्त जनसंपर्कापासून लांब ठेवणं, ह्या सगळ्या आपण दक्षता घेतल्या पाहिजेत. जेणेकरून जोपर्यंत लॉकडाऊन उठत नाही, लॉकडाऊन हे सरकारच्या तर्फे पण एक असू शकतं आणि एक आपलं स्वतःच्यासाठी सुद्धा असू शकतं. म्हणजे उद्या जरी सरकारने सांगितलं की लॉकडाऊन उठलंय, सगळं सुरळीत होईल, तरी सुद्धा आपल्याला मास्क लावावे लागतील, तरी सुद्धा आपल्याला सॅनिटायझर्स वापरावे लागतील, तरी सुद्धा आपल्याला सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागेल. तुम्ही हे लिहून घ्या की जरी लॉकडाऊन उठलं तरी पण या 3 गोष्टीतून आपली सुटका नाही. एक मास्क लावणे, दुसरं सॅनिटायझर्स वापरणे, सारखं हात धुणे, स्वतःला स्वच्छ ठेवणे, कानाला म्हणजे नाकाला, तोंडाला, डोळ्याला हात न लावणे, कारण हा व्हायरस तिथून फुफ्फुसांमध्ये जात असतो. आणि तिसरं सोशल डिस्टन्सिंग ठेवणं. कदाचित काही ॲप्स पण असे येतील की जे तुम्हाला सिग्नल देतील की तुमच्या आजूबाजूला 3-4 मीटरमध्ये माणूस आहे. म्हणजे माणसांना सुटसुटीत एकटं फिरण्याची सवय लावून घ्यावी लागेल. भारतीय लोकांना सवय आहे घोळक्यामध्ये राहण्याची, ग्रुप बनवून राहण्याची. कदाचित ती आपल्याला आता मोडीत काढावी लागेल आणि भविष्यात आपल्याला समूहाने, गटाने फिरणं शक्य होणार नाही, जोपर्यंत याच्यावरती लस सापडत नाही. आणि मित्रांनो, गाफील राहू नका. 40 दिवस झालेत आपल्याला लॉकडाऊनला. असं समजू नका की 1 महिन्यात किंवा 15 दिवसात हे लॉकडाऊन उठेल. काल जो प्रकार झाला तळीराम लोकांनी, म्हणजे खरं तर आनंदाची बाब म्हणावी का दुःखाची बाब म्हणावी, की ज्यांना कालपर्यंत लोक तिरस्काराने बघत होते, ते काल छाती फुगून समाजामध्ये चालत होते की बघा, देश आम्ही चालवतो, आमच्या पैशांवरती देश चालवतो, असा तळीरामांना काल अभिमान वाटत होता. ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली. आणि असे जर लोक, म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा ज्यांना घसा कोरडा करणं खूप महत्वाचं वाटतंय, असे लोक या कोरोनाला, साथीला जास्त वाव देऊ शकतात, पुढे नेऊ शकतात. आणि जसं लोक जास्त संख्येनं बाहेर येतील तेवढ्या जास्त संख्येने कोरोनाचा प्रसार वाढू शकतो आणि लॉकडाऊन आणखी वाढू शकतं. लॉकडाऊन 2 प्रकारचं मी तुम्हाला सांगतोय, एक सरकारतर्फेचं लॉकडाऊन आणि एक आपल्यातर्फेचं लॉकडाऊन. लॉकडाऊन म्हणजे फक्त उद्योग बंद, नोकऱ्या बंद असं नाही, तर लोकांनी जिथं आहे तिथं स्वयंस्फूर्तीनं सुद्धा थांबणं, याला सुद्धा लॉकडाऊन म्हणतात. किंवा आपण मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं आणि विशिष्ट अंतर ठेवणं, जवळपास 3 मीटरचं अंतर इतरांपासून ठेवणं हे महत्त्वाचं असतंय, असं मला वाटतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ल्यांची व्यवस्था निर्माण केली, गुप्तचर यंत्रणेची यंत्रणा निर्माण केली, सुसज्ज प्रशासन केलं, कामाचं विभाजन केलं, या सगळ्यांमुळे त्यांना अनेक शत्रूंचा सामोरं जाता आलं. औरंगजेबासारख्याला 27 वर्षे झुंजवता आलं. या महाराष्ट्राला आणि सामान्य रयतेला तसं आपल्याला किती वर्ष ह्या कोरोनाच्या सोबत लढावं लागेल हे सांगता येत नाही. मग आपल्याकडं प्रशासन आहे का, आपल्याकडं मॅनेजमेंट आहे का, आपल्याकडे नागरिकांची काळजी घेणारे राज्यकर्ते आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तरं आपापल्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही त्याची उत्तरं अपेक्षित तुम्हाला ती मिळू शकतात असं मला वाटतं. आता आपण तुम्हाला काय प्रश्न पडलेले असतील ते आपण बघूया. तुम्ही स्क्रीनमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि त्या दिशेने आपण पुढे जायचा प्रयत्न करूया. पण कोरोनाला तुम्ही नॉर्मल सर्दी, पडशे, ताप असा समजण्याची चूक करू नका. जगातील जवळपास 100 कोटीहून जास्त लोकांचं आयुष्य सध्या टांगणीला लावलेला हा रोग आहे. अमेरिकेपासून ते ऑस्ट्रेलियापर्यंत सगळे देश गारद करत त्यांच्या अद्ययावत यंत्रणा सुद्धा ज्यांनी जेरीस आणल्यात, असा हा रोग आहे. म्हणून त्याला गांभीर्याने घ्या आणि जोपर्यंत त्याच्यावर लस सापडत नाही तोपर्यंत मला काही होणार नाही या फाजील आत्मविश्वासातून बाहेर या, असं मला वाटतं. हां, योगी कैलाजी काय म्हणणं आहे तुमचं? हां, तुमचं काहीतरी NCP संदर्भातलं म्हणणं आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाचं समर्थन करणारा माणूस नाही, करू शकणार नाही आणि राजकारण हा काय माझा विषय नाही. मध्यंतरी आम्ही थोडंसं एक
24 दिवस राजकारणात जाऊन बघितलं राजकारण किती स्वच्छ असतंय. त्याच्यामुळे राजकारणाला आम्ही रामराम केलेला आहे आणि आयुष्यात परत राजकारणात जाणे हा काय आमचा विषय असू शकणार नाही असं मला तरी वाटतं. तुम्हाला काही प्रश्न असतील तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. राजकारणावरती मत व्यक्त करण्यास मी सक्षम नाही असं माझं स्पष्ट मत आहे. कोरोनामुळे भारतीय उद्योगावरती हो यस भारतावरतीच नाही तर संपूर्ण जगावरती कोरोनाचं सावट आहे आणि जसं 1929ला ग्रेट डिप्रेशन जागतिक महामंदी आली होती त्याच्यापेक्षाही कदाचित मोठी महामंदी या कोरोनामुळे येऊ शकते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणं हा पहिला टप्पा होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेग कमी करण्यासाठी क्वारंटाईन करणं हा दुसरा टप्पा होता. त्याच्यानंतर क्वारंटाईन केल्यानंतर लॉकडाऊन केलं, निवडक लोकांना क्वारंटाईन केलं, तोही टप्पाने आवरलं नाही म्हणून लॉकडाऊन करावं लागलं, तिसरा टप्पा. आणि लॉकडाऊन केल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या घरी थांबणं आवश्यक झालं. त्याच्यानुसार उद्योग धंदे व्यवसाय हे सगळे थांबलेले आहेत. डेफिनेटली याच्यामुळे आता तुमचं प्रोडक्शन थांबलंय, सर्व्हिस सेक्टर थांबलंय, सगळेच सेक्टर म्हणजे सगळेच थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपली डिमांड आणि सप्लाय प्रोडक्शन ह्या सगळ्यांचं ताळमेळ सगळा विस्कळीत होईल. याचा परिणाम खूप मोठ्या बेरोजगारावरती होईल, याचा परिणाम खूप मोठ्या बेकारीमध्ये होईल आणि याचा परिणाम खूप मोठ्या उपासमारीमध्ये होईल असं मला वाटतं. जर कोरोनाने 10 लोक मेली तर त्याच्यापेक्षा 3-4 पट जास्त लोक हे भूकबळीनं बेकारीनं मरू शकतात. मला असं वाटतं 3 टप्प्यात कोरोनाचे 3 टप्प्यात परिणाम आहेत. एक, काही लोक कोरोनाच्या संसर्गामुळे मरू शकतील, काही लोक बेरोजगारीमुळे मरू शकतील आणि काही लोक केवळ 2 वेळचं जेवण मिळालं नाही म्हणून त्या उपासमारीनं सुद्धा मरू शकतील. तर बेसिकली उद्योगधंदे कुठले बंद पडतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता सध्या चैनीच्या वस्तू ज्याला आपण लक्झुरियस गुड्स म्हणतो, या लक्झुरियस गुड्सचं सगळं मार्केट संपलेलं असेल. आता लोक 2-2 मोबाईल घेणं बंद करतील, आता लोक गाड्या घेणं बंद करतील, आता लोक प्रत्येक सणाला वाढदिवसाला उत्सवाला कपडे घेणं बंद करतील. आता लोक अनावश्यक म्हणजे नवीन कपडे घेणार नाहीत, नवीन बिछाने घेणार नाहीत, नवीन उशा घेणार नाहीत, नवीन खुर्च्या घेणार नाहीत, नवीन गोदड्या घेणार. असं जे आवश्यक आहे, जीवनावश्यक जेवढं आहे तेवढ्याच वस्तूंचं मार्केट चालू राहील. आणि म्हणजे आता नवीन कोण फर्निचर बनवणार नाही मित्रांनो, नवीन घरं कोणी घेणार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी पकडल्या तर हे सगळे सेक्टर्स बऱ्यापैकी बंद पडतील. ऑटोमोबाईल, कन्स्ट्रक्शन हे तर कुठल्याही अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि तोच सगळं मोडला जाईल. लोकांच्या खिशात पैसेच नसतील, जर कामच चालू नसेल, पगार नसेल तर तो घर कशातून घेणार आहे आणि हप्ते कशातून भरणार आहे. जर त्याला पगारच नसेल तर तो गाडी कशातून घेणार आहे आणि कशातून गावाला जाऊन तो दाखवणार आहे मी गाडी घेतली. हे सगळे परिणाम होणार आहेत. हे सगळे उद्योगधंदे बऱ्यापैकी बंदच पडलेले तुम्हाला दिसतील आणि पुढचे 2-3 वर्षे तरी हे चालू होतील असं चित्र नाही. मग चालू काय काय राहणार आहे याचा पण आपण अभ्यास केला म्हणजे आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की जगातील संधी कधी संपत नसतात, संधी फक्त बदल होत असतो. एक दरवाजा ज्यावेळी निसर्ग बंद करतो त्यावेळी दुसरा दरवाजा उघडला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्यानुसार उद्योग काही बंद पडतील नंबर 1, काही उद्योगांमध्ये शिफ्टिंग होईल मित्रांनो, काही उद्योगांचं परिवर्तन होईल असं मला वाटतं. उदाहरणार्थ लोक दुकानात जाऊन खरेदी करणं हा ट्रेंड बऱ्यापैकी बंद होईल आणि ऑनलाईन गुड्स सप्लाय, ऑनलाईन डिलिव्हरी याचा व्यवसाय जोरात येऊ शकतो. पण तेही जे स्टँडर्ड पाळू शकतील. समजा एखाद्या कंपनीने एखादी डिलिव्हरी दिली आणि त्या डिलिव्हरी बॉयला जर कोरोना असल्याचं स्पष्ट झालं तर धाडकन ती कंपनी बंद होण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे त्याच्यासाठी खूप प्रिकॉशन्स घेऊन म्हणजे सॅनिटायझर्स वापरणे आणि पूर्ण ते निर्जंतुक करून वस्तू मिळतात हे लोकांना जो खात्री देऊ शकेल त्याच्याकडूनच लोक ते घेऊ शकतील. शिवाय ती वस्तू हातात घेताना त्या घेणाऱ्याला हँड ग्लोव्स पाहिजेत, त्याला मास्क पाहिजे, तुम्हाला सुद्धा मास्क पाहिजे आणि ती वस्तू घेतल्यावर किमान 72 तास तुम्ही ती सेपरेट ठेवली पाहिजे आणि लगेच तुम्ही तुमचे सुद्धा हात स्वच्छ सॅनिटायझरने किंवा साबणाने 30 सेकंद धुतले पाहिजेत आणि तोपर्यंत ते तुम्ही कुठेही लावले नाही पाहिजेत हात, म्हणजे तोंडाला, नाकाला, डोळ्याला वगैरे. असे सगळे प्रिकॉशन्स जर घेऊ शकले लोक तर ऑनलाईनचा बिझनेस चालू शकतो. म्हणजे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी
ऑनलाईन घरी मागवू शकता. पण त्या कोणत्या गोष्टी तुम्ही मागवणार आहात, तर त्या गोष्टी ज्या जीवनावश्यक असतील त्याच तुम्ही मागवताल. चैनीच्या वस्तू मागवणं, लक्झुरियस कम्फर्ट्स गुड्स याचं मार्केट बऱ्यापैकी संपलेलं असेल, ही स्थिती कोरोनामुळे निर्माण होऊ शकते. कोरोनामुळे भविष्य कोणाला निर्माण होईल, तर कोरोनामुळे शेती क्षेत्राला भविष्य निर्माण होईल. कारण माणसाने घर छोटं असो मोठं असो, गाडी असो नसो, शहरी असो ग्रामीण भागातला असो, श्रीमंत असो गरीब असो, सगळ्यांना 2 वेळचं जेवण लागतं. आणि म्हणून कृषी क्षेत्राला खूप चांगले दिवस येतील. गेली 70 वर्षे ज्या क्षेत्राने उपेक्षा सहन केली, ज्या क्षेत्राला सरकारने समाजाने गांभीर्याने घेतलं नाही, त्या कृषी उद्योगाला खूप चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. आणि यासाठी म्हणून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपापल्या गावी जी काही तुमची छोटी मोठी जमीन असेल तिथे ताबडतोब तुम्ही जलसंधारणाची कामं सुरू करा. आणि पावसाळ्यात जेवढं काय तुम्हाला पाणी पकडता येईल तेवढं पकडा, जेवढं काय पेरता येईल तेवढं पेरा, आणि जेवढं काय तुम्हाला पिकवता येईल तेवढं पिकवा. जेणेकरून किमान आपण कोरोनापासून मरणाऱ्या लोकांची संख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन आहे, तसं भूकबळीपासून मरण्याची संख्या कमी करण्यासाठी शेती हा पर्याय आहे. आणि म्हणून शेतीमधून जास्तीत जास्त पिकवलं तर कदाचित जे कोरोनातून वाचतील ते कदाचित भूकबळीमध्ये बळी जाणार नाहीत, याची आपण दक्षता घेऊ शकतो. आणि म्हणून आपण शेतीवरती फोकस करायला हरकत नाही. पण बऱ्यापैकी उद्योगधंद्यांना झटका बसून 1920च्या जागतिक मंदीपेक्षाही कदाचित मोठी मंदी जगाच्या समोर वासून उभी राहिलेली आहे. आणि त्याला सामोरं जायची आपण इच्छा ठेवली पाहिजे, क्षमता ठेवली पाहिजे, तयारीसुद्धा केली पाहिजे. जो सजग राहील तो जगेल, जो गाफील राहील तो मरेल, जो घरात राहील तो जगेल, आणि जो भविष्याकडे बघून स्वतःच्या सगळ्या काळजी घेऊ शकतो तो जगू शकतो, असं मला वाटतं. आणखी काय प्रश्न असतील तर आपण घेऊया आणि माझ्यामध्ये थांबूया. ठीक आहे, मामुनी साहेब आपण थांबूया. अशा प्रकारे आपण येणाऱ्या संकटाला सामोरे जायची तयारी ठेवूया. आपण मला या पेजवरती बोलवलं, नागरिकांशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मामुनी साहेब आपले धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. घरात राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. आणि जेवढं आपण कोरोनापासून पब्लिक जनसंपर्कापासून लांब राहायचा प्रयत्न करू, तेवढंच आपलं आयुष्य वाढणार आहे. म्हणून एकांतात राहा, एकटे राहा, सुरक्षित राहा, घरी राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.